मुंबईमध्ये भाजपची पहिली यादी आज जाहीर केली जाण्याची शक्यता, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। मुंबई मनपासाठी भाजपकडून फॉर्मचं वाटप सुरू, काही माजी नगरसेवकांना पहिल्या यादीमध्ये स्थान, सूत्रांची माहिती। भाजपकडून मुंबईमध्ये पहिली उमेदवारी अर्ज तेजस्विनी घोसाळकरांना, तेजस्विनी घोसाळकर आज आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार। मनसेचा आज सकाळी मुंबईमध्ये मेळावा, राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, भाचा आशिष मानेचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। पुण्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आघाडीचं जागा वाटपाचं ठरलं, काँग्रेसला 80 तर शिवसेना आणि मनसेला 65 जागांवर लढवता येणार, मित्रपक्षांसाठी 15 ते 20 जागा देण्याचा निर्णय। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं, तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांवरती होणार आघाडी, पवार गटाची मागणी अजित पवारांकडून मागणी। सांगलीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं, सोबत काँग्रेसलाही घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुण्यात पवार गट मविया चर्चेतून बाहेर, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं। ठाण्यामध्ये भाजप 40 तर शिवसेना 91 जागांवर लढणार, उर्वरित 4 जागांबाबत लवकरच निर्णय होणार, जय महाराष्ट्राची सूत्रांना माहिती। मुंबई मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीमध्ये 36 उमेदवारांची नावं। नागपुरात राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली नितीन गडकरींची भेट, नागपूर महानगरपालिका निवडणुकी संदर्भामध्ये बैठक झाल्याची माहिती। चंद्रपुरात कोणतीही अडचण नाही, मुनगंटीवार जोरगेवार वादावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। प्रवीण दरेकरांनी घेतली रामदास आठवलेंची भेट, मुंबई पालिका जागा वाटपावरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सांगलीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या गोपनीय बैठका सुरू असल्याची चर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मराठी बहुल भागांतील जागांचा पेच कायम, मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी, दादर, माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळीतल्या जागांची मागणी केल्याची माहिती। मनसेला हव्यात त्या जागा मिळणार नाहीत, एकनाथ शिंदेंच्या उठावाची जाणीव राज ठाकरेंना होईल, उद्योग मंत्री उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। 2 गुजराती मुंबई गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। भाजपनं तुमचा दुरुपयोग केला, काँग्रेसचाही अनुभव आला, महाराष्ट्रासाठी मनसेसोबत युती केली, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चांना उधाण। अशोक चव्हाणांना जनता त्यांची जागा दाखवेल, नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची माहिती। प्रकाश महाजनांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी, महाजनांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती।